कोकणातल्या एका छोट्याशा गावात चुलीच्या धुरात आणि मसाल्याच्या सुगंधात रमणारा आणि जगणारा एक माणूस आहे, जो बनवू शकतो एक किंवा दोन नाही तर तब्बल 1,500 वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस. त्याने तयार केलेल्या डिशेसमध्ये स्थानिक परंपरेचा आणि त्याच्या कल्पकतेचा अत्यंत सुंदर संगम दिसतो. दररोज नवे प्रयोग आणि नवे फ्लेवर्स, कधी स्थानिक रानभाज्यांवर प्रयोग तर कधी समुद्रात मिळणाऱ्या माशांवर. या खाद्य कलाकाराचं नाव आहे संदीप नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोठोस गावातील रांगणाई हॉटेल ते चालवतात. आजच्या भागात आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार. तर आज आपल्या सोबत आहेत श्री संदीप नाईक, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोठोस या गावातील रांगणाई हॉटेल चालवतात. नमस्कार दादा. जे कृष्णा व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कुठली डिश बनवणार आहोत? आज आपण 2 डिश बनवणार आहेत. एक म्हणजे सुरणाच्या पाल्याची भाजी, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, आणि हे रानबांबू असतो, रानबांबूची एक फ्राय लोणचं. अच्छा, सुरणाच्या पाल्याची भाजी म्हणजे आपण सुरण फ्राय करतो त्याचं काय? सुरण फ्राय करतो, त्याचं मूळ असते, कंद असतो, त्याचा कंद मूळ, त्याच्यावर पाला येतो. ओके, त्या पाल्याची भाजी असते. बरं. आणि हा रानबांबू आहे. हे रानबांबूचं एक लोणचं म्हणून बनवलं जातं. आपण फ्राय लोणचं, रानबांबूचं फ्राय लोणचं, चिवारी म्हटलं जातं याला. ठीक आहे. म्हणजे आता हे कच्चं आहे. म्हणजे रानात जसं उपलब्ध असतं तसं आणून त्याला फक्त मीठ लावलेलं असते. मिठाच्या पाण्यात टाकलेलं असते. हे टेस्ट करून बघितलं तर? हो, बघा ना. हे कच्चं पण खायला तेवढं चांगलं लागतं. मस्त आहे, छान आहे. ठीक आहे दादा, सुरू करूया आपण. प्रथम आपण सुरणाच्या पाल्याची भाजी करायला घेऊया. चालेल. आणि स्पेशली आपण बनवताना मातीच्या भांड्याचा उपयोग करतो. याच्यानुसार जुन्या पद्धतीनुसार मातीचं भांडं हे पण तेवढंच शरीरासाठी पण, आपल्या हेल्थसाठी पण तेवढंच आरोग्य असतं. प्रथम तेल. ओके. थोडंसं तेल तापेल तोपर्यंत एक बोलता म्हणून सांगतो, सुरणाच्या पाल्याची भाजी हेल्थसाठी, आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, आरोग्यासाठी. बरं. तर ते म्हणजे की मूळव्याधी जो आहे, आजार असतो, तर मूळव्याधी या आजारासाठी सुरणाच्या पाल्याची भाजी आणि सुरणाचा जो कंद असतो, आपण तेवढाच बोलतो. ती भाजी खाल्ल्यामुळे त्याचा आपल्याला मूळव्याधीचा हा त्रास कमी होतो. आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे आम्ही, माझ्या जेव्हा हॉटेलमध्ये येतात पर्यटक येतात की म्हणून, तेव्हा आम्ही मुद्दा म्हणून ही सुरणाच्या पाल्याची भाजी किंवा पेवा भाजी म्हणून पण असते ती, असे रानभाज्या असतात, त्यामुळे मुद्दा म्हणून त्यांना प्रिपेअर करत असतो, देत असतो जेवणाच्या थाळीमध्ये वगैरे. तर आपण ते आता बनवूया. चालेल. पहिल्या प्रथम तेल, थोडीशी मोहरी, त्याचप्रमाणे आम्ही हे मातीचं भांडं वापरलं जातं. कारण मातीच्या भांड्यामध्ये आपली पूर्वीची जी पद्धत आहे की मातीच्या भांड्यामध्ये जेवण, पारंपरिक पद्धत आहे, ते मी पूर्णपणे अवलंबतो याच्यामध्ये. त्यानंतर कांदा, या भाजीमध्ये कांदा पूर्णपणे भाजायचा नसतो, म्हणजे लालसर करायचा नाही. थोडासा कच्चा असा कांदा राहिला पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतात गुलाबी रंगाच्या पण अलीकडे थोडासा. बरं. असं का? पण त्याच्या चवीसाठी ते आवश्यक असतं. कारण पूर्णपणे जर कांदा फ्राय झाला तर ते चवीमध्ये फरक पडतो. यामध्ये डाळ घातली जाते, मुगाची, मसरीची, तूर डाळ आपण घालायची. यामुळे चव अजून चांगली होते. तूर डाळ कच्चीच आहे, नाही म्हणजे काय? भिजवायला लागते. भिजवून घेतली पाण्यामध्ये एक 15-20 मिनिटं भिजवली की त्यामध्ये लागतात. मग आपण घालू त्यामध्ये ही सुरणाचा पाला. ओके.
आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवलेल्या जेवणाची चवही थोडी वेगळीच असते. अगदी थोडा वेळ झाकण देऊ. खरं म्हणजे पालेभाजी झाकायची नसते, बर थोडीशी वाफ लागावी म्हणून. जास्त वेळ झाकायची नाही, थोडंसं. बर. आता आपण यात मीठ टाकायचं आहे, थोडं चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं मीठ. ओके. त्यानंतर मसाला, हा भाजका मालवणी मसाला जो आम्ही स्वतः तयार करतो. आम्ही जे पण इथे जेवण बनवतो त्याचे मसाले आमचे घरगुती स्वतः बनवलेले असतात. मार्केटचे मसाले आम्ही वापरत नाही. अरे वा. म्हणजे त्यामुळे आम्हाला जसं पाहिजे तसं आवश्यक त्यानुसार कमी तिखट जास्त तिखट असे मसाले आम्ही स्वतः बनवतो. आमचं मसाल्याचं युनिट आहे. बरोबर. ओके. आणि ह्यामध्ये आवश्यक दुसरी गोष्ट म्हणजे आमसूल. कोकणातलं अगदी महत्त्वाचं, कुठल्याही जेवणात बऱ्यापैकी म्हणजे 100% जेवणापैकी 80% जेवणात वापरलं जाणारं हे आमसूल. ह्या आमसूलमुळे जो सुरणाच्या भाजीचा थोडासा खाजरेपणा असतोय हां. तो मारला जातो. मग काय असतो? खाजरेपणा असतोय, थोडंसं खवखवल्यासारखं होणार होणारा घशात वगैरे. असतं ओके. ते. त्यामुळे ह्या आमसूलमुळे ते कमी होतं. हां, जसं अळूच्या भाजीमध्ये वापरलं जातं बरोबर. तसं ते काम हे आमसूल करते. त्यानंतर आपण आता त्यामध्ये थोडंसं पाणी द्यायचं आहे, अगदी थोडंसं. आता आपली भाजी शिजलेली आहे. आता फक्त यामध्ये खोबरं, आवश्यकतेनुसार खोबरं टाकायचं. आणि फक्त एक तास फक्त छोटंसं झाकण ठेवायचं आहे, अगदी अर्ध्या मिनिटासाठी. बर बर. बाकी भाजी शिजून आणि जाईल. वास तरी छान सुटला अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं अगदी आवर्जून औषधी गुणतत्व आहे, म्हणून तरी अगदी जेवणात असावी असं मला तर वाटतं ही भाजी. असं आणि आम्ही ते करतो इथे बरं. या हॉटेलला. आम्ही पर्यटक येतात आणि देतो. चा- आता भाजी तयार झालेली आहे. आता काय करणार आहोत आपण दादा? आता आपण दुसरी बनवणार आहे भाजी, बांबूचं लोणचं, रानबांबूचं लोणचं. बर बर बर. त्यामध्ये मग हे जे आहेत हे रानबांबू, हो हे इथूनच आणलेले आहेत हो, आपल्या आपल्या रानातून वगैरे? रानातून किंवा मार्केटमध्ये पण मिळतात. बरं. किंवा ह्याची शेती पण केली. शेती म्हणजे लावतात आपल्या परसबागेमध्ये वगैरे लावलं पण जातं. बरोबर. सगळं मिळतं. मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं ते. आम्ही तिथनंच आणलेलं आहे. ओके. तर थोडंसं तेल, हे आणल्यानंतर ज्यावेळी आपण मिठामध्ये ठेवतो असे मिठामध्ये असे छोटे छोटे तुकडे करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं, बरोबर जेणेकरून ते खराब होत नाही. बरोबर. आपलं जसं मीठ आपण म्हणतो ना प्रिझर्वेटिव्ह, तसं ते त्याचं होतं. त्यानंतर जेव्हा पण आपल्याला त्याचं लोणचं बनवायचं असेल तेव्हा त्याची अशी 2 कापं करायची बरं. कापून, आणि थोडंसं चेचायचं त्याला. हे जसं असं चेचून घ्यायचं. बर बर. आणि त्यानंतर मग तव्यावर हा पदार्थ विशेषतः कोकणामध्येच मिळतो, बाकी कुठे नाही. बरोबर. हे खरपूस भाजायला लागतं जसं लालसर कलरपर्यंत. हे आता भाजून तयार झालेलं आहे पूर्णपणे. हे पूर्ण असं खरपूस थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं असतं. त्यामुळे त्यातलं जे पाणी असतं, मिठाचं पाणी वगैरे असतं, सगळं निघून जातं आणि कुरकुरीतपणा येतो आणि खायलाही चांगलं लागतं. हा थोडासा मसाला पूर्णपणे तयार झाल्यानंतर थोडासा मसाला टाकायचा. आणि हे तयार झालं आपलं बांबूचं लोणचं.
अगदी झटपट होणारं आणि शक्यतो फक्त कोकणात मिळणार बरोबर. बांबूचं लोणचं तयार. तर आपण आता काय बनवले? सुरणाच्या सुरणाची पाल्याची भाजी. मस्त झाली आहे. खरपूस वाटते थोडीशी, छान. म्हणजे खमंग पण आहे आणि डाळीमुळं थोडासा चव आली. आणि बांबूचं लोणचं. बांबूचं लोणचं. हा कच्चा बांबू मगाशी मी खाल्ला होता, तो थोडा अगदी आंबटसर आणि मऊ मऊ थोडासा वाटत होता. थोडंसं ड्राय वाटतंय. चटपटीत आहे अगदी. छान बनवतो. थँक्यू. तसं बघायला गेलं तर सुगरण म्हटलं की आपल्याला एखादी स्त्री आठवते. आपली आई, आपली मावशी, आपली ताई, अशा बऱ्याच सुगरणी आपण आपल्या आयुष्यात बघत असतो. तर असाच एक सुगरण आज आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव आहे संदीप नाईक. तर दादा, याची सुरुवात तुमची कशी झाली? सांगतो. पहिल्या प्रथम माझी कुलदेवता भवानी माता आणि ग्रामदेवता भावाई आणि रंगनाई माता आराध्य देवता यांना वंदन करून सांगतो तुम्हाला की ह्याची सुरुवात माझी पहिली गुरु म्हटलं तर आई ह्या बाबतीतली. कारण मी ज्यावेळी लहान असायचो त्यावेळी आईसोबत घावणे काढायला बसायचो. हा माझा प्रवास चालू झाला 2008 पासून. जेव्हा मी प्रथम कोल्हापूरमध्ये सिद्धराज केटरिंग या केटरिंग फर्ममध्ये गेलो कामाला. त्यावेळी तिथे माझे गुरु विवेक शिंदे यांच्या इथे मी कामाला गेलो होतो. मग तिथून सुरुवात झाली. असं करत 10 ते 12 वर्षे मी 2019 जोपर्यंत कोविड-19 आला तोपर्यंत मी तिथे होतो. अगदी शून्यातनं सुरुवात झाली होती. हळूहळू मोठे करत मला ते मेनशेफच्या पोस्टपर्यंत तिथे होतो. पण या कोविडमुळे सगळीकडेच संकट कोसळलं. बरोबर. काय होईल पुढे काय नाही काय समजत नव्हतं. मग त्यातून मी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर इथे पण तसंच होतं कंडिशन. पण काय छोटं काहीतरी बसून तरी काय करणार. मग एक छोटंसं वडापाव चालू केला. छोटंसं दुकान वडापावचं. हळूहळू वडापावातनं पुढे समोसा किंवा भजी, कुठे जेवण. बरोबर. इथल्या लोक एक तर त्यावेळी एवढी कंडिशन बेकार होती की काय खायला पण नीट मिळत नव्हतं. मग त्यातच एक बनवून आम्ही असं छोटं सुरुवात केली होती आणि मग हळूहळू हा प्रवास वाढत गेला. अच्छा. आणि तुमची पहिली डिश कुठली होती, जी म्हणजे जी तुम्ही स्वतः बनवली होती आणि ती यशस्वी झाली होती का? हो, घावणे थोडक्यात हेच म्हणजे पहिली सुरुवातच म्हणजे याची म्हणजे मला वाटतं आठवतं मी लहान असतानाच पहिलं अगदी जेवणाला म्हणून घावणेच सुरुवात केली पहिल्यांदाच. आईने मला शिकवलं आणि इंग्लिशमध्ये काट. बरं. मग त्या दिवशी चुलीवर त्यावेळी असायचं. लहान होतं त्यावेळी काही गॅसची सुविधा नव्हती. चुलीवर भिडं ठेवलं आणि पीठ बनवून दिलं आईने ते. आणि मग ते मी पहिला घावना घातला. तो छान आला. तिथपासून माझी ही सुरुवात कुकिंगची. आणि थोडक्यात म्हटली तर माझी ती पहिली सुरुवाती फेवरेट डिश तीच आणि आवडती पण घावणे. ठीक. तर दादा, तुम्ही 1,500 डिश बनवता. तर 1,500 म्हणजे टू मच झालं. म्हणजे मला वाटतं मी म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्यात आतापर्यंत किती 100 डिश खाल्ल्या असतील सगळ्या मिळून. फार तर 150-200 एवढ्या डिश तुम्ही बनवता आणि त्या प्रत्येकाचं वेगळे पण तुम्ही लक्षात कसं ठेवता? ह्याचं सर्व श्रेय जातं म्हणजे गुरु विवेक शिंदे, सिद्धराज केटरर्स कोल्हापूर यांना. सिद्धराज केटरर्स कोल्हापूर जे आता सिद्धराज फूड म्हणून आहे कोल्हापूर. ते माझे गुरुवारी विवेक शिंदे सर ह्यांनी हे माझा सगळा बदल घडवलेला आहे माझ्या. थोडंसं सांगायचं तर ह्याचं सगळं श्रेय त्यांना का देतो मी तर मी एक मातीचा गोळाच होतो पण त्यांनी घडवलं हे सगळं. म्हणतात ना त्याच्या वेळेला आकार द्यायला बरं पडतंय. शून्यातनं सुरुवात त्यांनीच केलेली आहे माझी. ह्या एवढ्या डिशचा फरक लक्षात ठेवायचा म्हणजे हे आता मी ज्यावेळी कमीत कमी 10 ते 12 वर्ष या क्षेत्रामध्ये असल्यामुळे एक अंगवळणीच पडलेलं आहे.
नाव सांगायचं, त्यात वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन काय म्हणजे करायचं, मसाल्याचे बदल किंवा बनवायचे बघा. आता थोडक्यात हेच बघा, हे आपण बांबूचं लोणचं ज्यावेळी कच्चं दिलं तुम्हाला वेगळं लागलं, बरोबर, पण आज त्याला भाजलं आणि मसाला लावला वेगळं लागलं. अशा प्रकारे ते डोक्यात ठेवायला लागते आणि झालं एक 10 वर्षात एवढं सराव झालेला असतो प्रत्येक गोष्ट. म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नक्की नक्की. बरोबर. पारंपरिक स्वयंपाक आणि आधुनिक स्वयंपाक यात तुम्हाला काय फरक वाटतो किंवा तुमची याबद्दल काय मतं आहेत? पारंपरिक स्वयंपाक आणि आधुनिकमध्ये सध्या काय आहे, झटपट होतं, पण पारंपरिक थोडासा उशीर लागतो, पण आपल्या शरीरासाठी आवश्यक ज्या गोष्टी मिळतात त्या पारंपरिकमधूनच मिळतात. असं नाही म्हणत की आधुनिकमध्ये मिळत नाहीत, पण पारंपरिक हे मातीच्या भांड्यातलं जेवण, चुलीवरचं जेवण, मी चुलीवरचं जेवण पण बनवतो इथे. अशामुळे हा मोठा फरक आहे आणि ह्या गोष्टी मिळतात आपल्याला. बरं, तुमचा 10-12 वर्षांचा अनुभव आहे, एवढी वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर असं कधी झालं एखादी डिश फेल झाली आहे, आणि जर झाली असेल तर त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात? फेल झाली आहे असं नाही की होत नाही, काय आहे वेळ का सगळं बघून ते थोडंफार होतं, कधीतरी लाईट्स नसते, काय होतं अशा वेळी. मग त्यावेळी एकच निर्णय घ्यावा लागतो की ह्याच्या बदली समोर गेस्टला काय द्यायचं. हां, ऐनवेळी. बरोबर. मग त्यावेळी ते झटपट, खरा तर तोच भाग आहे की अशा वेळी काय करायचं, हेच मला शिकवलं आहे माझ्या गुरूंनी, की इमर्जन्सीला पटकन काय करायचं, किंवा ठीक आहे हे खराब झालं आहे त्याच्यामध्ये दुसरं पटकन गुण आहे ज्या समोर मटेरियल द्यायलाच लागते आणि गेस्टला द्यायलाच पाहिजे असते, कारण ते त्याच्या तेवढ्यासाठी तर आलेलं असते. बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये थोडंसं काय म्हणायचं त्याला, प्रसंगावधान म्हणूया किंवा म्हणूनच स्वयंपाकाला आपण कला म्हणतो मला वाटतं. नक्की. कारण कमीत कमी इन्ग्रेडियंट्स असताना त्यातून जास्तीत जास्त चांगली डिश बनवून देणं हीच तुमची कला आहे खरं. खरं म्हणजे तुमची गोष्ट किंवा ही जी काय तुमचा प्रवास आहे हा खरंच प्रेरणादायी आहे. पण मग आता कोविड नाही आहे, आणि तसं बघायला गेलं तर तुमची एवढी प्रगती झाली आहे या क्षेत्रामध्ये, तुम्ही 1,500 पेक्षा जास्त प्रकारच्या डिश बनवता. मग तुम्हाला आता वाटत नाहीये की आपण मुंबईला जावं, पुण्याला जावं, म्हणजे तिकडे गेला तर तुम्ही इथल्यापेक्षा कितीतरी पटीनं पैसे मिळवू शकाल जास्त? या बाबतीत बोलायचं झालं तर मला आता माझं गाव थोडंसं भावनिक झालं मी हा निर्णय घेताना. गावात ज्यावेळी आलो, सुरुवात माझ्या गावाने केली इथे आलं, म्हणजे सुरुवात म्हणजे कोविड नंतर माझी सुरुवात जी केलेली आहे ती गावाने केली. परत गावातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कसं पर्यटन झाल्यामुळे रांगणा किल्ला आहे जवळच, रांगणा किल्ल्यावरही पर्यटक येतात आणि माझ्या गावात काहीतरी माझ्याबरोबर अजून कोणाला तरी रोजगार छोटासा मिळेल, मोठा नाही पण हातभार ते लागू शकेल. आता नाही म्हटलं तरी माझ्या इथे आहेत आमचे माझे काका आहेत आमचे सावंत म्हणून, ते माझ्यासोबत जेवणाच्या वेळी कटिंगसाठी किंवा मदतीसाठी मला ते असतात. आमची इथे शेजारीच आत्या आहे, ती चपाती बनवणे किंवा भाषेसाठी असतात. मग ते छोटेसे एक 4-5 जणांना छोटासा रोजगार मिळतोय, रोज नाही पण आठवड्यातून 2-3 वेळा त्यांना असं मिळतं. थोडासा हातभार लागेल आणि कुठून तरी गावात आपल्या गावातील लोकांना पण रोजगार मिळेल, हा माझा एक उद्देश आहे. त्यामुळे मी असं ठरवलं की आता आपण जर हलवत आहोत इथेच तर इथेच आपण थांबूया. बरोबर, चांगला निर्णय घेतलात. पण तुम्ही एक अजून प्रश्न विचारतो, खरं तर विचार करतो विचारू की नको. घरातलं जेवण कोण बनवतं, तुम्ही बनवता की वहिनी बनवतात? शेवटी घरातलं जेवण हे आईच आणि पत्नी, हो, ते दोन्ही बनवत असतात. आणि त्याचंच एक मी जोड दिले इथे. अच्छा, लोकांना बाहेर आल्यानंतर घरगुती जेवणाचं मिळायला पाहिजे, मग त्यांना ते पण माझ्या मदतीला असतात. तर दादा, तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या डिश बनवता? आपल्या इथे बघा, महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये गेलं तर कोकणी पद्धतीचं जेवण, कोल्हापुरी पद्धतीचं जेवण, पुणेरी पद्धतीचं जेवण, त्यानंतर चायनीज बनतं, त्याचप्रमाणे साऊथ इंडियनमध्ये बनतं, पंजाबी पद्धतीमध्ये बनतं. अरे बापरे, अशा प्रकारचे
पदार्थ बनतात. बरं. आणि अशा कुठल्या युनिक डिश आहेत की ज्या म्हणजे तुम्ही बनवता किंवा ज्या सहसा कुठं इतर ठिकाणी खायला मिळत नाहीत? हां, तर बघितलं तर आता मालवणी पद्धती म्हटलं तर वडा कोंबडा. बरोबर. त्यानंतर कोकणातली काळा वाटाणाची उसळ ही एक स्पेशालिटी असते. कोकणामध्ये भरपूर ते आहे, म्हणजे आपली एक स्पेशालिटी कोकणची. त्याप्रमाणे तसंच कोल्हापुरी पद्धतीत गेलं तर कोल्हापूर मटण कोल्हापुरी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, बरोबर, ही एक कोल्हापुरी स्पेशालिटी, ती इथे बनवली जाते. त्यानंतर पुणेरी पद्धतीमध्ये गेलं तर ब्राह्मणी पद्धतीचं जेवण. बरं. मग त्यामध्ये सुरळीची वडी, बरं, कोथिंबीर वडी, अळूवडी, अशा प्रकारचे पदार्थ ते बनवले जातात. त्यानंतर पंजाबीमध्ये व्हेज किमा म्हणून माझी एक स्पेशालिटी आहे, जी मला माझ्या गुरुवारीने शिकवली आहे, विवेक शिंदे यांनी. व्हेज किमा ती मी बनवतो. आधी खूप स्पेशल डिश आहे माझ्यासाठी. तर आणि मी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मला कोणत्या सांगतं की स्पेशल काहीतरी बनवा, मग मी ती व्हेज किमा ती बनवली जाते. तुम्हाला नॉनव्हेजचा टच त्याला मिळतो व्हेज किमा. अच्छा. पण तो नॉनव्हेजचं फिलिंग तुम्हाला येतं, खाताना वाटतं की आपण काही नॉनव्हेज खातो, पण कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेजचं त्याला सबस्टिट्यूट वापरलं जात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर असं समजायला लोक काय, तसं काही नाही, पूर्णपणे शुद्ध शाकाहारीमध्ये ते बनलं जातं व्हेज किमा. खरं म्हणजे बघितलं तर ज्यावेळी स्वयंपाक बनवतो आपण त्यावेळी खरं महत्त्व असतं ते म्हणजे मसाल्याचं. बरोबर. आणि हे मसाले आपल्याला जसे पाहिजे तसं त्याला चव देता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही स्वतः मसाले बनवतो. हा आमचा चिकन स्पेशल मसाला आहे. त्याचप्रमाणे आमचा जो आपण बांबूच्या लोणच्यामध्ये वापरला तो मालवणी भाजका मसाला. बरोबर. तो वेगळा आणि हा वेगळा आहे. ह्या मसाल्यामुळे, ह्या मसाल्यामध्ये फक्त तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मीठ याच्यामधून पूर्णतः सुक्कं चिकन बनवू शकता. आणि हा मसाला कुठल्याही प्रकारचं वाटण नको, काही नको, काही नको. अरे वा. पण मग हा मसाला फक्त तुम्ही इथल्या पुरताच मर्यादित आहे का तुम्ही विकता? नाही, हा मसाला मी 2 ठिकाणी देतो. कोल्हापूरला एक गावरान माई म्हणून एक हॉटेल होतं आहे, त्याच्यात देतो. आणि पुण्याला 2 ठिकाणी मी साधारण 50 किलो महिन्याला. म्हणजे थोडक्यात जर कुणी इन फ्युचर किंवा भविष्यात तुमच्याकडून जर ही डिमांड केली की तुमच्याशी संपर्क करून जर की मसाला आम्हाला हवा आहे तर तुम्ही पाठवू शकता? हो, नक्की नक्की. ठीक आहे. दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्यामुळे तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधला नंबर बघून संपर्क साधू शकता. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, हॉटेल हे जे रांगणे हॉटेल आहे हे ठीक आहे, कोरोनाच्या वेळी चालू केलं गेलं हे योग्य आहेच. पण त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या भागात पर्यटन आहे, रांगणा किल्ला आहे, त्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे तो जिल्हा मार्ग आहे. आधी बरेच प्रवासी येणारे जाणारे असतात, काय असतात. तर अशा दुर्गम ठिकाणी कुणाच्या जेवणा खाण्याची थोडीशी ससेवलपट होते. म्हटले तर एवढ्या लांब कुठे काय मिळणार जेवण, असं होतं. तर मग असे होऊ नये याच्यासाठी एक तर हे हॉटेलचं सुरू केलेलं आहे. त्यात पूर्णतः सेवाभावी वृत्ती एक तर आहेच. सगळ्यात म्हणजे पैसे तर मिळतातच, पण अशा कुणीही जरी अडलेलं असेल, लांबनं आलेलं असेल, रात्री अपरात अगदी माझ्या इथे रात्री 12-1 वाजता येऊन पण भुकेलेली माणसं येऊन जेवून गेलेली आहेत. आपण त्यांना ती सेवा दिलेली आहे. तर मुख्य उद्देश हाच आहे की हे जे हॉटेल आहे ते थोडक्यात मी म्हणतो तर श्रीदेवी रांगणाई देवी ही हॉटेलची मालकीण आहे आणि आम्ही फक्त तिचे सेवेकरी आहोत. आणि यातूनच हे आम्ही उभं केल्याने अशी तिच्या आशीर्वादाने कंटिन्यू चालू राहील. आणि कुणालाही या क्षेत्रात आलेल्या पर्यटकांना किंवा कुठल्याही कामाच्या निमित्तानं आलेल्याने जर अशी कुणाची अडचण असली, जेवणा खाण्याची काय असेल, तर अगदी निश्चिंतपणे कॉल करा 89 75 08 78 78 आणि अगदी या आणि आपली भूक भागून नक्कीच जाऊ शकता. धन्यवाद.